महाराष्ट्रातल्या राज्यसभेच्या 7ही जागा बिनविरोध. मोवियाकडनं अखेर शरद पवारांना संधी. आदित्य ठाकरेंच्या गैरहजेरीमुळे ठाकरेंच्या नाराजीच्या चर्चांना जोर. तर पार्थ पवारांच्या अर्जासाठी खुद्द मुख्यमंत्र्यांची हजेरी. शिंदेंच्या शिवसेनेकडून लाडक्या बहिणीला राज्यसभेवर संधी. ज्योती वाघमारेंच्या वर्णीमुळे अनेक जण नाराज. राहुल शेवाळे, अडसूळ, शायना एनसी, कीर्तिकरांना मागे टाकत वाघमारेंची बाजी. अजित पवारांच्या अपघाती निधनाबाबत खुद्द दादांचं कुटुंबही साशंक. पार्थ पवार सहकुटुंब पंतप्रधानांना भेटून सखोल चौकशीची मागणी करणार. तर व्हीएसआर कंपनीच्या मालकाची 8 तास सीआयडी चौकशी. बहुप्रतीक्षित धर्मांतर विरोधी कायद्याला अखेर राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. लवकरच अध्यादेश निघणार. कायद्यात 5 लाखांचा दंड तर 7 वर्षांच्या शिक्षेची तरतूद. देशाच्या जीडीपीमध्ये महाराष्ट्राचा सर्वाधिक वाटा. तर परकीय गुंतवणुकीत 31% वाट्यासह महाराष्ट्र अग्रस्थानी. आर्थिक पाहणी अहवालाचं निरीक्षण. उद्या राज्याचा अर्थसंकल्प मांडला जाणार. इराण विरुद्ध अमेरिकेतील मृतांचा आकडा 1405 वर. इराणचे सर्वोच्च नेते आयतुल्ला खामेनींच्या मृत्यूनंतर भारताकडून पहिल्यांदा शोक व्यक्त. परराष्ट्र सचिव विक्रम मिस्रींकडून शोकपुस्तिकेवर सही. पश्चिम बंगालचे राज्यपाल सीव्ही आनंद बोस यांच्या राजीनाम्यामुळे खळबळ. ममता बॅनर्जींचा अमित शहांवर हल्लाबोल. आगामी निवडणुकांच्या तोंडावर वादाला तोंड. क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन आणि सानिया चंडोक विवाह बंधनात. मुंबईतल्या सोहळ्यासाठी राजकीय दिग्गजांपासून सेलिब्रिटी आणि उद्योगपतींची मांदी आहे.